सुधीर भाऊ आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार होतो. सुधीर भाऊ, ज्या पद्धतीनं सध्या राजकारण सुरू आहे आणि पायऱ्यांवरती येऊन विरोधकांनी जो गदारोळ घातला त्यावर आता महाविकास आघाडी सरकारचे नेते सुद्धा टीका टिप्पणी करू लागले, तुमची प्रतिक्रिया काय? नाही, शेवटी क्रिया प्रतिक्रिया हा राजकारणाचा एक स्थायी भाव आहे. आपण बघितलं असेल की जर तुम्ही पहिल्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषा सभागृहात बुडाखाली आग लागते हे शब्द संसदीय शब्द नाही. आता जेव्हा राज्याचे प्रमुख ज्यांचा आदर्श हे विधानसभा सदस्यांनी ठेवावा, ज्यांचा आदर्श जनतेने घ्यावा, तेच जर बुडाखाली 19 जूनला भाषण देताना काँग्रेसला आम्ही जोडे मारू अशा भाषा करतील तर मला वाटतं की आपल्याला सर्वांनाच एकत्र बसून चिंतन केलं पाहिजे. आपण आज एकाने एक शब्द काढला की त्या संदर्भात एक भूमिका घेतो, दुसऱ्यांनी शब्द काढला तर त्याला ती त्यांची भाषा ही भूमिका घेतो. असे प्रश्न उपस्थित होणार नाही. जेव्हा आपण अशा वाईट शब्दांचा व्हायरस हवेमध्ये सोडतो तेव्हा हा संसर्गजन्य आहे. एखादा नेता, एखादा पदाधिकारी हा वाईट बोलतो तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी त्याची दखल घेत त्याचं समर्थन करता कामा नये. आता उद्या देवेंद्र फडणवीसजी यांच्या तोंडात मी कोरोनाचे व्हायरस कोंबले असते, आता ही भूमिका एखादा आमदार घेतो तेव्हा एका तरी त्या पक्षाच्या नेत्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला का? मग अशा प्रसंगात हा जो वाईट बोलण्याचा व्हायरस आहे हा व्हायरस मग अशाच पद्धतीने संसर्गजन्य होत एकापासून दुसऱ्याला जातो. याचं सर्वांनी मिळून चिंतन करावं लागेल. एकाने बदल करून होणार नाही. पण टिक फॉर टॅट असं राजकारण सध्या सुरू असं म्हणावं. मी पुन्हा सांगतोय की महाराष्ट्राचं राजकारण हे पुरोगामी होतं. हे राजकारण अतिशय सभ्य सुसंस्कृत होतं. याबद्दल काही दाखले देण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः 16 मार्च 1995 पहिल्यांदा निवडून आलो. 27 वर्ष मी इथं आहोत. अनेक मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्यांच्या आचरण, वागणे, कृती याच्यामध्ये एक स्टँडर्ड असायचं. आता आपण ज्या पद्धतीचं राजकारण पाहतोय हे राजकारण सर्वांनी एकत्र येऊनच थांबवता येईल. हे एकाला दोष देऊन दुसऱ्याला झाकून थांबणार नाही. कारण ही संसर्गजन्य निश्चितपणे हा व्हायरस आहे. तुम्ही जेव्हा एखाद्याला अतिशय निम्न शब्दात बोलता तेव्हा दुसऱ्याकडून मात्र तुम्हाला तो गुलाबाचे पुष्प शब्दरूपी देईल अशी अपेक्षा कशी ठेवणार आहात तुम्ही? सर्वांनाच बदलावं लागेल. नक्की सुप्रीम कोर्टामध्ये आज ओबीसी आरक्षण जे आहे ते टिकलं नाही आहे, ते फेटाळून लावलेलं आहे. याला नेमकं दोषी कुणाला म्हणतात? कारण इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही, वारंवार टीका करण्यात आली आहे सरकार. राज्य सरकारने आगळ्या दिवसापासून प्रत्येक अपयश हे केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न केला. आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला आणि यांनी राज्य सरकारची जबाबदारी शून्य आहे हा महाविकास आघाडीचा शोध आहे. 2 वर्षात यांच्या नावानीच एकच गोष्ट जमा झाली आणि ती म्हणजे वाईन आणि दारू. याच्यावर या सरकारचं जे प्रेम आहे. महाराष्ट्रात 92,000 कोटी रुपयाची दारू विक्री होते. 92,000 कोटी एवढंच आमचं साधारणतः, थोडं जास्त आहे, विकासाचं बजेट आहे, प्लॅन बजेट आहे. आम्ही राज्याला कोणत्या बाजूला नेतो आहे, कोणत्या दिशेला नेतो आहे ही धारणा या सरकारची कधीच पक्की राहिली नाही. आणि यातूनच ओबीसी राजकीय आरक्षण टिकवताना यांनी जी गंभीरता ठेवायला हवी होती ती ठेवली नाही. पहिल्या दिवशीपासून 8 तारखा झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले नाही. माझ्याकडे लेखी आहे. अरे वकिलांचे 10-20 लक्ष रुपये द्यायला तुमच्याकडे पैसे नाही. हे ओबीसी बांधवांचं प्रेम आहे. वकिलांचे पैसे द्यायचे नाही ही कोणती तुमची नीती आहे, धोरण आहे? असं कोणतं अर्थचक्र होतं की ठेकेदारांना द्यायला पैसे आहे आणि ओबीसी राजकीय आरक्षणासाठी वकिलांना द्यायला पैसे नाही? हे अशी अंधेरनगरी चौपट राजा, टकासेरबाजी. आता तुम्ही विचार करा, देवेंद्र फडणवीसांना माननीय केंद्र सरकारने वारंवार येऊन पाठवलं आम्ही डेटा देऊ शकत नाही. आता तुम्ही जे देवेंद्र डेटा देऊ शकत नव्हते तुम्हाला कसा देणार होते हे समजलं नाही का? एवढी तर बुद्धी सामान्यपणे प्रत्येकाला आहे. मग अशा प्रसंगात कोर्टाच्या तारखांना जायचं नाही, आयोग बसवायचा नाही, आयोग बसवल्यानंतर पैसे द्यायचे नाही, ओबीसी बांधवावर राजकीय अन्याय होईल अशा पद्धतीचं वातावरण करायचं आणि ओबीसी बांधवांना भडकवण्याचा प्रयत्न करायचा की नाही आम्ही नाही त्यातले. जबाबदार कोणाला मानताय असं? राज्य सरकार. उदासीनता, गंभीरता नाही.
या संदर्भात राज्य सरकारने गंभीरतेने जर एकत्र बसलो असतो, चर्चा केली असती, संवाद केला असता. अरे असे विषय राजकारणाच्या बाहेरचे असायला पाहिजे. हे विषय काय राजकीय विषय आहे का? नक्कीच. पण आता निवडणुका कशा घेणार आहे आणि भाजपची आता भूमिका कशी असेल? नाही, भाजपची भूमिका आजही आहे. यातून एकदा सरकारने बैठक घ्यावी. या बैठकीमध्ये 2 तास, 4 तास, 5 तास, 8 तास बैठक घ्यावी आणि या बैठकीतून प्रत्येक गोष्टीचा तपशीलवार विचार व्हावा, गंभीरतेने विचार व्हावा आणि आम्ही राजकीय भूमिकेतून आम्ही सामाजिक न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जाणं हे गरजेचं आहे. नक्कीच. सुधीर भाऊ, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इक्बाल मिर्ची यांनी भाजपच्या नेत्यांच्या खात्यामध्ये 10 कोटी ट्रान्सफर केलेत. आता एक नवा आरोप महाविकास आघाडी सरकारचे नेते करतायत. कोर्टामध्ये जाणार असं सुद्धा म्हणतायत. नवाब मलिकांवर जे आरोप होत आहेत ते बिनबुडाचे असं सुद्धा म्हणतायत. भाजपची याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे? नाही, भाजपची भूमिका नेहमीच न्याय केला नाही. आपल्यालाही माहीत असेल की आमच्या सरकारमध्ये एखाद्यावर आरोप जागा आणि त्याच्यामध्ये काही गंभीरता असेल, तर्क असेल तर त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीने नेहमीच कडक कारवाई केली आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका हे देशहिताची, जनहिताची, याच भूमिकेच्या आधारावर भारतीय जनता पार्टी काम करते. आता प्रश्न असा आहे की तुमच्याकडे काही पुरावे असतील, जसं किरीट सोमय्या काय करतात, आरोप नाही करत, नंतर हजार कागदाचे जाऊन पुरावे देतात. तर त्याचं स्वागत आहे, तुम्ही पुरावे द्या. 15,824 कोटी रुपये आपण पोलीस विभागावर खर्च करतो. तुम्ही याची कमिटी लावा आणि तुम्हाला पुढे जायला थांबवलं नाही. त्या आरोपाचं खंडन जर नुसतं मी पत्रकार परिषद घेऊन आमच्या जर पक्षातर्फे केलं तर त्याच्याबद्दल गंभीरता नाही असं म्हणता येईल. तुम्हाला कोणी थांबवलं? तुम्ही पोलीस विभागात जाऊ शकता, SIT नेमू शकता, याला कोणी थांबवलं नाही. नक्कीच. संजय राऊत आज सामनातून त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आदळ आपटे असं म्हणतायत ते. नाही, ठीक आहे. ते काय आज केली का? तो त्यांचा एक स्थायी स्वभाव झाला आहे. ते रोजच अशा पद्धतीची टीका करतात. त्यांच्या टीकेला कशासाठी उत्तर द्यायचं? धन्यवाद सुधीर भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल.